नमस्कार मित्रांनो, निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत ही कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करावीत. नाहीतर मिळणारी पेन्शन ही थांबविण्यात येणार असल्याचे वारंवार आवाहन तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण योजनेच्या नव्या सूचनेनुसार राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे जे काही शासकीय अर्थसहाय्य आहे, हे अधिक पारदर्शक होण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण ओळखपत्र आणि आपले आधार कार्ड हे तत्काळ तहसील कार्यालयामध्ये जमा करावे, असे वारंवार आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ दिव्यांग लाभार्थ्यांनी हे दोन्ही कार्ड तहसील कार्यालयामध्ये जमा करावे. हे कार्ड का जमा करावे व याचे नक्की फायदे काय आहेत हे व्यवस्थित समजून घ्या. आता शासनाच्या नवीन नियमानुसार सर्व योजनांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न अशा बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांचे UDID कार्ड हे आधार लिंक नसेल, अशा लाभार्थ्यांना मिळणारे पुढील लाभ हे थांबवण्यात येणार आहे. मिळणारा लाभ विना अडथळा सुरू राहण्यासाठी हे कार्ड लिंक करणे आवश्यक आहे आणि असे लिंक केलेले कार्ड हे तहसील कार्यालयामध्ये वेळेमध्ये जमा केलेले असणे आवश्यक आहे आणि जमा करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख आहे.